तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश पेडणेकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, सकाळचे वाजले आहेत 4:45 झालेत आणि ॲक्च्युली आपण तर चाललो आहोत गावाला. म्हणजेच मी गावी चाललो आहे कुडाळला. असं काय स्पेशल असं काय फेस्टिवल नाही आहे, बट एक फॅमिली फंक्शन आहे. सो त्यासाठी मी स्पेशली गावाला चाललो आहे कुडाळला. आणि आपला प्रवास हा दादर ते कुडाळपर्यंत असणार आहे. म्हणजेच मुंबई ते कुडाळ आपला प्रवास असणार आहे. आणि आपण ट्रेननी प्रवास करणार आहोत. आणि आपण ज्या ट्रेनने ट्रॅव्हलिंग करणार आहोत, म्हणजे आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत मुंबई ते कुडाळपर्यंत, ती आपली ट्रेन आहे 10103 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मांडवी एक्सप्रेस. आज आपण मांडवी एक्सप्रेसने चाललो आहोत मुंबई ते कुडाळपर्यंत. आणि आपली रिझर्वेशन आहे स्लीपरची मांडवीची, कारण जनरलने वगैरे जायचं थोडंसं टफ आहे. म्हणजे म्हणजे खूप इश्यू असतात त्यामध्ये. जागा भेटत नाही, पाहिजे अशी जागा भेटत नाही, पर गर्दी किचाट, ते डोक्याला हेडेक नको आपल्याला. त्यापेक्षा मस्त आहे की बेटर रिझर्वेशन केली आहे स्लीपरची, आरामात झोपून जायचं आहे. ए सी नाही आहे, नॉन ए सी आहे, बट आरामात. आणि आता क्लायमेट पण एकदम थंड आहे, कारण पाऊस पडतो आहे. कारण ऑलमोस्ट 4 दिवसापासून पाऊस जो सुरू झाला तर थांबाचं नाव घेत नाही आहे. मुंबईमध्ये म्हणा, परत गावी म्हणा, सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्येच पाऊस चालू आहे जोरजोरात. कारण हा जरा पाऊस परतीचा पाऊस आहे आणि थोडासा अलर्ट पण दिला आहे. सो त्यामुळे पण थोडासा थंड क्लायमेट आहे, तर टेन्शन नाही आहे, आरामात. ए सीची काही गरज नाही आहे. बट तरी पण मी ए सीची तिकीट ट्राय केली होती, बट भेटली नाही, कारण की शनिवार रविवार आहे. सो त्यामुळे जरा वेटिंग आहे. आणि आता कशी ॲक्च्युली रेल्वेने वेटिंग बंद केली आहे. सो वेटिंग काढून का पॉईंट नाही. उगाच वेटिंग आपली कन्फर्म नाही झाली गेली तर उगाच तर कसं आपली तिकीट वाया जाणार. त्यापेक्षा बेटर जी कन्फर्म जी तिकीट होती ती मी लगेच बुक केली. मांडवीची नॉन ए सी स्लीपर तिकीट आपली आहे. आपला कोच S4 आहे आणि सीट नंबर आय गेस काहीतरी 92 काहीतरी आहे आपला. बघू, अप्पर बर्थ आहे आपला, वरचं आहे. खालचा मिडल लोअर बर्थ वगैरे अशी विंडो वगैरे काय नाही, बट तरी आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करू पुढे. तर म्हटलं घरच्या घरीच इंट्रो घेऊया, कारण की ॲक्च्युली प्लॅनिंग होतं की इंट्रो बाहेर घ्यायचा, बट म्हटलं बाहेर पाऊस पडतो आहे आणि परत पावसाचा आवाज, परत चिखल, सगळी अशी चिडचिड एकदम होते डोक्याने एकदम अशी. त्यापेक्षा म्हटलं घरी निवांतपणे आरामात इंट्रो घेऊया. आपली ट्रेन काय 7:30ची ट्रेन आहे आपली. दादरला ट्रेन 7:30 वाजता येते आणि आपल्या आता 4:45 वाजले. आता 5 वाजले जातं प्रॉपर. आपण थोड्या वेळ निघू 5:15पर्यंत, कारण मी राहायला घाटकोपरला आहे. सो काय मला दादर जास्त लांब नाही आहे, 10 मिनटामध्ये मी दादरला पोचेल. म्हणजे घाटकोपरवरून विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा आणि दादर 10 मिनटामध्ये आपण दादर गाठू फटाफट. आणि ट्रेन 7:30 वाजता येणार आहे. मग 6 वाजता निघालो तर तरी पण बेटर आहे, बट मी तसं करत नाही, कारण ही काय आपली प्रायव्हेट बस किंवा हे नाही आहे की पॅसेंजरला विचारणं फोन करून बाबा तुम्ही कुठे आहात काय. ही ट्रेन आहे, ड्रायव्हरला सिग्नल भेटला ड्रायव्हर गाडी सोडणार. सो त्यापेक्षा बेटर आपण टायमाच्या आधी जाऊन निवांत इथं बसलेलं बरं. तर मंडळी, जास्त वेळ न घेता आपण प्रवासाला सुरू करूया, ते म्हणजे टिटकुडासाठी. कारण की बाहेर पावसाचा जोर पण खूप वाढलेला आहे. आणि म्हणजे सकाळच्या वेळी कसं ॲक्च्युली लोकल ट्रेनला पण खूप गर्दी अशी असते, म्हणजे टुवर्ड्स मुंबई साईडला जायला. म्हणजे जॉबची लोकं वगैरे असतात ती लोकं साईडला सगळी गर्दी असतात. तर इकडे आपली पॅकिंग झालेली आहे. ही 2 बॅग, ही एक पाठीला लावायला, ही हातात घ्यायला, आणि आपलं हेडफोन. आता हेडफोन तर काय मी ब्लूटूथवाले यूज करत नाही, कारण 2 वेळा झाले यूज करून ब्लूटूथवाले. एकदा ट्रेनमध्ये पडले आणि एकदा खराब झाले. तो आपलं ओल्ड इज गोल्ड, बेटर आहे हेच यूज केलेले बेटर आहे. नो चार्जिंग नथिंग, केव्हा पण कधी पण यूज करा, काय टेन्शन नाही. तर मंडळी, अशा प्रकारे आपला प्रवास सुरू झाला आहे कुडाळसाठी. आणि आपली ट्रेन दादरला ऑलमोस्ट 20 मिनटं ट्रेन लेट आली, बट ठीक आहे, नॉर्मल आहे ते 20 मिनटं लेट गाडी. काय गर्दी वगैरे काय नाही, आता सीझन टाईम नाही आहे, सो आरामात. आणि माझं काय सीट जवळच आहे माझी या साईडने.
मी जरा डोरला उभा राहिलो थोडासा स्टार्टिंगला, नंतर जाऊन झोपायचा निबंध आपल्याला. Is coming on platform number 7. मांडवी आणि कोकण कन्या एक्सप्रेस या गाडीमध्ये तुमचे कधीही जेवणाचे हाल होणार नाही, कारण की या गाडीला स्वतःची सेल्फ पेंट्री कार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळी सुविधा भेटेल याच्यामध्ये. खाण्यापिण्याची, जेवण म्हणा, नाश्ता म्हणा, सगळं तुम्हाला भेटणार आहे गाडीमध्ये. आणि टेस्टेड असतं जेवण आहे, सो आपण बिंदास खाऊ शकतो. स्पेशली ही गाडी फेमस आहे जेवणासाठी, मांडवी एक्सप्रेस आणि कोकण कन्या एक्सप्रेस.
असं वाटलेलं की पुढे खूप मुसळधार पाऊस असेल, बट असं काहीच झालं नाही आहे. तुम्ही इकडे बघू शकता एकदम कडकडीत ऊन पडलं आहे. एवढं कडक ऊन आहे की डोकं दुखायला लागलं आहे. कशा घाम येतो अंगाला मरणाचा. आणि त्यात मी नेमकं एवढं फुल घातलेत कपडे अजून हे, आणि आतमध्ये काही स्लिपरमध्ये ॲक्च्युली फॅनची पण एवढी प्रॉपर हवा लागत नाही आहे, म्हणून सारखं डोरकडे यावं लागतं एवढी हवा खायला. आता आमची गाडी ॲक्च्युली क्रॉसिंगला थांबली आहे. आता अजून तर काय लाईन क्लिअर झाली आहे, ग्रीन सिग्नल भेटला आहे. तर कोकण रेल्वेमध्ये क्रॉसिंग म्हटलं की तिथे अजून एक वेळ जातो लाईन क्लिअर व्हायला, गाडीला लाईन पास द्यायला गाडीला. बघूया आता कुठली गाडी येते क्रॉसिंगला. आता ही क्रॉसिंग ही आपली पहिली क्रॉसिंग लागली आहे करंजडीला. आपली गाडी निघाली आहे टुवर्ड्स खेडला. आता आपण नेक्स्ट हॉल्ट खेड आहे. आता खेडपर्यंत पुढे म्हणजे थांबेल की ना थांबेल डाऊटफुल आहे मला, म्हणजे क्रॉसिंगला वगैरे. बट गाडीचं ऑफिशियल हॉल्ट आता खेड आहे. तर आता परत एक क्रॉसिंग झाली आपली, दुसरी क्रॉसिंग झाली. स्टेशन आहे आपलं दिवणखवटे, आणि क्रॉसिंग होती आपल्या एक्सप्रेस होती आपल्याला क्रॉसिंगला. आणि जी ट्रेन होती क्रॉसिंगला ती ट्रेन होती 16346 तिरुवनंतपुरम मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस. ती आता क्रॉसिंगला होती गाडी. आता जस्ट क्रॉसिंग क्लिअर झाली आणि ट्रेन सुटली परत आपली टुवर्ड्स खेडच्या दिशेने. मडगावला जाणारी गाडी नंबर 1010 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए मुंबई. कितना है इसका? 90 रुपये. एकदम गरमागरम आहे. माझे हात खाली भाजत आहेत, कारण की तसं तुम्हाला बोललो होतो मी, गाडीमध्ये स्वतःची पॅन्ट्री कार आहे. तर ती लोक गाडीमध्ये जेवण वगैरे सगळं रेडी करतात. व्हेज फ्राईड राईस 90 रुपीज, 90 रुपयाला घेतलं. आणि याच्यासोबत आपल्याला हे थोडे स्नॅक काहीतरी भेटलेत, पापडसारखे काहीतरी. तर आता आपण पोचलो आहोत चिपळूणजवळ. टायमिंग झाला आहे दुपारचे वाजले आहेत, गेटच्या पुढे टायमिंग झाला आहे. आपली ट्रेन ऑलमोस्ट 1.5 तास ट्रेन लेट आहे. मागाशी आपली ट्रेन 1 तास लेट होती, आता आपली ट्रेन 1.5 तास झाली आहे. आता पुढे अजून वाढणार आहे टायमिंग.
आता इकडे पुन्हा आपली ट्रेन इकडे थांबलेली आहे, कारण की समोरून कुठली ट्रेन येते. मेन त्या ट्रेनला इकडे हॉल्ट आहे, कारण इकडे समोर माझे पॅसेंजर उभे आहेत त्या ट्रेनसाठी. सो आपली ट्रेन काय ती मेन लाईननी गाडी पास होणार नाही आहे, लूप लाईनच गाडी पास होईल. कसलं ऊन पडलं आहे बघा, मे महिन्यासारखं ऊन पडले कडकडीत. तर हा तुम्ही कर्व बघू शकता, म्हणजे हा टर्न आहे पूर्ण सी टाईप टर्न आहे, कारण फोडून असं आलं आहे सी टाईपमध्ये. आणि इकडे पण तसाच तो टर्न झाला आहे पुढे जाऊन, पण सी टाईपमध्येच पुढे गेला आहे बघ. स्टेशन आहे ॲक्च्युली 2 बोगद्याच्या मध्ये स्टेशन आहे. स्टेशनचं नाव आहे आरवली रोड. तर आपल्या समोर जी गाडी दिसते ती आहे 10106 सावंतवाडी दिवा पॅसेंजर. ती समोर नेतो ती, म्हणून त्या गाडीचे पॅसेंजर समोर उभे होते ते सगळे. तर दोन्ही गाड्यांना लाईन क्लिअर दिली आहे. तर आपली ट्रेन पुन्हा एकदा थांबलेली आहे क्रॉसिंगला, आणि स्टेशनचं नाव आहे उक्षी. आणि तुम्ही बघू शकता कसं एकदम डेंजर वाटते स्टेशन. ॲक्च्युली हे स्टेशन जरा पुढे आहे, आपला कोच थोडा एंडिंगला आहे, सो त्यामुळे आपण बोगद्यामध्ये अर्धे आहोत. आणि बघू शकता इकडे मध्ये झरा लागला आहे पाण्याचा, आणि नेमके इकडे हे माकडं पण आहेत, मंकी गँग आहे पूर्ण इकडे. मग एकदम डेंजर माकडं तिकडे बाबा, फोन बिन घेतील काढून वगैरे. सो त्यामुळे मी खाली उतरत नाही, वरच्या वरूनच काढूया व्हिडिओ, कारण ट्रेनच्या वर पण चढले असं वाटतंय माकडं. तर आता जी ट्रेन आपल्याला पास झाली, क्रॉसिंग झाली, ती ट्रेन होती 10104 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस. ती गाडी गोव्यावरून आता आली आहे, आणि ती गाडी निघाली आहे मुंबईसाठी. म्हणजे मांडवी भेटली उक्षीला. बघा आता मी बोगद्यातून बाहेर पडलो, गाडी आपली बोगद्यातून बाहेर पडली. हे बघा नाव उक्षी. आंघोळ करून येते बघा वॉटरफॉल बघा, कसं पाणी पडतंय. या स्टेशनची स्पेशलिटी ॲक्च्युली. धूळ भरतात, ब्रश करतात, म्हणून ते खाऊ शकतात. तर आता आपण पोचलो आहोत रत्नागिरीला, आणि सकाळी आपण 8 वाजता ट्रेनमध्ये बसलो. सकाळी 8 ते आता वाजले आहेत 4:15 झालेत, प्रॉपर 4:15 झालेत. 8 तासामध्ये फक्त आपण रत्नागिरी गाठली, फक्त रत्नागिरी गाठली 8 तासामध्ये. त्याच्या पाठी अर्ब तसेच आहेत, म्हणजे आपल्या एवढी क्रॉसिंग लागली, प्रत्येककडे आपल्याला क्रॉसिंग लागत गेली. त्याच्यामुळे तिथं वेळ जातो ॲक्च्युली, सिंगल लाईन असल्यामुळे हा एक मायनस पॉईंट आहे, वेळ जातो. कारण 8 तास खूपच जास्त आहेत रत्नागिरी गाठायला. आता बघू, आता कुडा येईपर्यंत तरी मला वाटतं 7:30-8 वाजतील, कारण ॲक्च्युअल टायमिंग गाडीचं
संध्याकाळी 6:30 वाजता टायमिंग आहे कुडाळचा. आपल्याला आता इथून रत्नागिरीवरून परत आपल्याला 120 किलोमीटर आहे कुडाळ यायला. म्हणजे परत आपल्या पुढे खूप क्रॉसिंग आहेच, कारण अजून जे प्रीमियम गाड्या आहेत त्या आपल्याला भेटणार पुढे क्रॉसिंगला. आणि नेमकी हिला साईडला काढणार मांडवीला आपल्या क्रॉसिंगला, कारण त्या गाड्या सगळ्या निघाल्यात, मुंबईला चाललेल्या गाड्या आहेत सगळ्या त्या बी आपल्या पुढे भेटणार. आता अजून आपली मेन गाडी बाकी आहे, जनशताब्दी बाकी आहे आपली. जी गाडी आपल्याला क्रॉसिंग झाली ती गाडी होती 12052 मडगाव मुंबई CS70 जनशताब्दी एक्सप्रेस. ती गाडी सर्वात सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, म्हणजे ती जुनी गाडी आहे सर्वात. पुन्हा एकदा क्रॉसिंग लागली आहे आपल्याला विलवडेला. आताच आपली रिसेंटली एक क्रॉसिंग झाली जनशताब्दीसोबत. आता पुन्हा एकदा आपली ट्रेन साईडला काढली विलवडेला. आता लाईन तर क्लिअर दिली आहे, मेन लाईन क्लिअर आहे, अजून ट्रेन तर दिसत नाही आहे. याला एक क्रॉसिंग देऊनच आमची ट्रेन लेट केली. आता ऑलमोस्ट आमची ट्रेन 2 तास लेट झाली. आता कुठं येईपर्यंत 8 टन डॅम शुअर कन्फर्म पुढे येईपर्यंत 8 वाजणार.
कणकवलीला आणि आपली ट्रेन जसं तुम्हाला बोललो तुम्ही आपली ट्रेन ऑलमोस्ट 2 तास ट्रेन आपली लेट आहे, प्रॉपर 2 तास लेट आहे. आणि त्यात आता अजून कणकवलीला मग आम्हाला थांबवून ठेवले अर्धा तास झाला, कारण एक गाडी पास झाली, त्या गाडीला इकडे हॉल्ट नव्हता. आणि आता आपली अजून एक 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस येते आहे. ती आमची गाडी इथे लावली आहे आणि ती गाडी त्या साईडला येणार आहे, तुतारी एक्सप्रेस. बघा आमचं अनाऊन्समेंट ऐका, तुतारीची अनाऊन्समेंट चालू आहे. तोपर्यंत येत ना तोपर्यंत आम्हाला इकडेच थांबवणार, म्हणजे घरी जायला ऑलमोस्ट 9 वाजणार आहे कुठं येईपर्यंत. कारण अजून एक स्टेशनमध्ये पेंडिंग आहे, ओरस म्हणजे सिंधुदुर्ग आपला पेंडिंग आहे. सिंधुदुर्ग गेला किंवा कुठं येणार, तोपर्यंत एसट्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. मग आपल्याला बाय ऑटो जावं लागणार आहे. तर बघू आता. आणि आता कसं बाहेरची ॲक्च्युली व्ह्यू पण भेटणार नाही, कारण रात्र झाली, अंधार झाला आहे आणि कॅमेरा स्टेबल राहत नाही, कॅमेरा पण ब्लर होतो आपला खूप मध्ये त्याच्या. चला आपण फायनली एकदा पोचलो आहोत कुडाळला. टायमिंग झाला आहे 8:20 म्हणजे 8:15 आपण पोचलो आहोत कुडाळला. बरोबर 12 तास आपली ट्रॅव्हलिंग चालू होते. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा बशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 तर मंडळी फायनली आपण पोचलो आहोत कुडाळला एकदाच. 12 तासाची ट्रॅव्हलिंग होती आपली पूर्णपणे आणि 12 तास जास्त वेळ झाला ॲक्च्युली. बट काही त्रास वाटला नाही, कारण आपली तिकीट्स स्लीपर तिकीट होती, त्यामुळे काही त्रास वाटला नाही. जर जनरल असते ना तर वाट लागली असती बसून आपण कसं निवांत स्लीपरमधून गेलो झोपून आरामात, काही टेन्शन नाही. बट थोडा गरमीचा त्रास झाला, कारण वाटलेलं सकाळी जेव्हा बाहेर पडलं तेव्हा वाटलेलं की पाऊस असेल, बट काहीच पाऊस नाही, अजिबात कुठेच पाऊस नाही. उलटं मुंबईमध्ये जास्त पाऊस होता ॲज कम्पेअर्ड टू गावी अजिबात पाऊस नाही. आता इकडे पण पूर्ण सुकं आहे, कुडाळमध्ये पण काय जास्त ओलं काहीच नाही झालं आहे. पण वाटलेलं की बाबा पाऊस पडेल, मी त्या अंदाजाने बाहेर पडलेलो. बट आपल्याला एसीची तिकीट ॲक्च्युली काढायला पाहिजे होती. खूप गरम झालं, खूप मरणाचं गरम झालं. तर अशा प्रकारे गाईस आपला इथे प्रवास संपला कुडाळला. तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. कारण की थोडासा कुठे बोलण्या विण्यामध्ये काय मिस्टेक झाली असेल
तर तुम्ही प्लीज मला करेक्शन करा ते. आणि आपण भेटूया का पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.